आज जरांगे पाटलांची पुण्यात शांतता रॅली आहे। सकाळी 9:30 वाजता रॅलीला सुरुवात होणार आहे। रॅलीनंतर 11 वाजता सभा होणार आहे। रॅलीची जय्यत तयारी सुरू झालेली आहे। पुणे जिल्ह्यासह राज्यभरातून मराठा बांधव पुण्यात दाखल होण्याची शक्यता आहे। खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांचाही या ठिकाणी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। काल साताऱ्यात मनोज जरांगे पाटलांना अचानक चक्कर आली होती, तरीही आजच्या रॅलीत सहभागी होण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे। रेवती, मनोज जरांगेंची आज शांतता रॅली पुण्यात आयोजित करण्यात आलेली आहे। काय अधिकची माहिती आपल्या एनडीटीव्ही मराठीच्या प्रेक्षकांसाठी? नक्कीच किरण, आपण जसं बघू शकतो की आज 12च्या सुमारास मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली पुण्यात होणार आहे। 4 वेगवेगळ्या ठिकाणी ते जाणार आहेत। रोड शो असल्याचं आपण बघू शकतो। सुरुवात ते पुण्याच्या सारसबागे इथून करणार आहेत। तिकडनं ते SSPMS ला जाणार आहेत। तिकडनं पुढे ते बाजीराव रोड आणि तिकडनं पुढे शनिवार वाड्यावरनं ते गरवारे पुलाच्या इकडे जे संभाजी महाराजांचा पुतळा आहे तिकडे त्यांना पुष्पहार घालून अभिवादन करून ते डेक्कन परिसरात या सभेचं सांगता करणार आहे। ते डेक्कन परिसरात मोठी सभा घेण्यात येणार आहे मनोज जरांगे पाटील यांच्याकडून। तसंच आपण जर बघू शकतो की वाहतूक नियंत्रणासाठी बरेचसे पुण्यातले मुख्य रस्ते बंद करण्यात आलेले आहेत। बेलबाग चौक ते लक्ष्मी रोड, कुमटेकर रोड, केळकर रोड हे असे बरेचसे जे मुख्य रस्ते आहेत ते वाहतूक नियंत्रणासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत। आणि जंगी तयारी ह्याची आपण जंगली महाराज रोड, डेक्कन परिसर, सारसबाग येथे बघू शकतो। तिकडे मोठ्या प्रमाणात स्पीकर, भगवे झेंडे, बॅनरबाजी झालेली देखील पाहायला मिळते। किरण, अगदीच धन्यवाद रेवती, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।